गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा दरारा कायम। जनतेच्या प्रत्येक दुविधांवर बारीक लक्ष ठेवून समाजात कार्यरत असलेले संघटक म्हणून उदयास आलेली ही समिती मुद्दे मांडताना फक्त स्थानिक परिसराला प्राधान्य न देता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आकडेवारीनुसार त्या विभागातील मुख्य अधिकाऱ्यामार्फत जनतेला एक मागोमाग दिलासा देते। या कारणास्तव सर्व क्षेत्रातून त्यांच्या कामावर कौतुकाचा वर्षाव होते। महावितरण कंपनीकडून होणाऱ्या दुर्लक्षपणाचा राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला पुरेपूर समाचार। यावेळी विद्युत भवन मुख्य अभियंता कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय पडळकर उपस्थित होते। तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस कामगार नेते अमोलभाऊ भागवत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रिकाबाई नागरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ, नाशिक पूर्व अध्यक्ष कीर्तिताई उदावंत, नाशिक महिला कार्याध्यक्ष ज्योतिताई बोर, जनसेविका सविताताई आहेत, नाशिक ओबीसी अध्यक्ष कुंदताई पवार, नाशिक कलाक्षेत्र अध्यक्ष रेखाताई निकुंभ आणि उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेशजी चेवले, नाशिक सचिव दिनेशदादा झुटे, नाशिक सरचिटणीस पद्माकर भालेराव, दिलीप गायकवाड, नाशिक शहर उपाध्यक्ष विनाश वाघ, तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला खान, कार्याध्यक्ष श्याम डावरे, विशाल साळवे, अमित लोखंडे आदी मुख्य कार्यालयात उपस्थित होते। प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरला जवळपास सर्व ग्राहकांचा तीव्र विरोध आहे। आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार भगूर येथील महावितरण कार्यालयात शिवजयंती शासनाचे आदेश असूनही साजरी केली नाही। महावितरणकडून पुरवण्यात येणारा वीज प्रवाह संतुलित दाबाने पुरविला जावा। महावितरणकडून पुरवण्यात येणारा वीज प्रवाह संतुलित दाबाने पुरविला जावा। विभाग कारभारावर ग्राहकांची नाराजी। महावितरणकडून ग्राहकांना चुकीची वीज बिले जाण्याचा प्रकार येथे सर्रास चालू आहे। सातत्याने वाढीव वीज बिले देणे, ती दुरुस्त करण्यास विलंब करणे किंवा ही माहिती आणा ती माहिती आणा म्हणत हेलपाटे मारायला लावणे, वीज पुरवठ्यातील सतत होणारा खंड, कोणत्याही प्रकारची तक्रार निवारणास विलंब वा टाळाटाळ, नवीन वीज कनेक्शनासाठी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेरा, अनामत रक्कम भरून देखील वीज जोड देण्यात होणारा विलंब अशा विविध समस्यांमुळे महावितरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय। मुलांच्या परीक्षा देखील आता चालू राहतील, यामुळे विद्युत पुरवठ्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। अशा अनेक तक्रारी घेऊन आम्ही आपल्याकडे जनतेच्या वतीने मांडत आहोत असे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। आणि त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतोय। त्यात वारंवार वीज कट करणे, वेगवेगळे प्रकार, काही नागरिकांनी वीज मिळावी यासाठी केलेले अर्ज, त्यावर उशीर होणे, हे बरेच समस्या आम्ही इथे घेऊन आलो। त्यांनी सांगितले की आता यानंतर असे काही प्रकार घडणार नाही, नागरिकांना आमचं सहकार्य चांगलं होईल आणि मी अपेक्षा करते की या प्रश्नांचं निराकरण होऊन नागरिकांना सहकार्य होईल। धन्यवाद। मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडनं आलेली आहे। यांना आदेश देण्यासाठी आम्ही ही गोष्ट करत आहोत की तुम्ही जे काही लाईट बिल वगैरे देतात ते लोक ताट भाषा बोलतात, त्यांना उशीर झाला बोलायला। म्हणजे एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल भागवत, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।